ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळा कट भाग 7. पहाटेचे 4 वाजले होते. लोहगडाच्या माथ्यावर दाट धुक्याने संपूर्ण परिसर झाकला होता. थंड वारा अंगाला झोंबत होता. आर्यन, समीर आणि निशा त्या रहस्यमय नकाशात दाखवलेल्या जागेकडे सावधपणे चालत होते. काल रात्री भेटलेल्या अनोळखी माणसाने सांगितलेले शब्द अजूनही त्याच्या मनात घुमत होते. सूर्योदयापूर्वी पोहोचा, नाहीतर सत्य कायमचं हरवेल. प्रत्येक पाऊल टाकताना त्यांच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही होत्या. दगडी पायऱ्यांवर शेवाळ पसरलं होतं. एक चुकीचं पाऊल आयुष्यभराची चूक ठरू शकत होतं. अचानक समीरचा पाय घसरला. तो कडेच्या दिशेने झुकला. आर्यनने क्षणाचाही विलंब न करता त्याचा हात पकडला. काही क्षण दोघेही मृत्यूच्या दारात उभे असल्यासारखे वाटले. शेवटी समीर वर आला. त्याने आर्यनकडे पाहिलं. डोळ्यात पाणी होतं. आर्यन, मी तुझ्याशी अनेक गोष्टी लपवल्या, पण आज तू माझा जीव वाचवलास. मी याचा ऋणी राहीन. आर्यनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. भूतकाळात काय झालं ते नंतर पाहू. आधी हे रहस्य संपवू. निशा शांत होती. तिच्या मनात अपराधीपणाचे वादळ सुरू होतं. तिला वाटत होतं की जर तिने आधीच सत्य सांगितलं असतं तर कदाचित इतकं काही घडलंच नसतं. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. ते नकाशावर दाखवलेल्या जागी पोहोचले. तिथे जमिनीवर मोठा दगडी चौथरा होता. चौथऱ्याच्या मध्यभागी एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं. तेच चिन्ह डायरीच्या पहिल्या पानावरही होतं. आर्यनने लॉकेट त्या चिन्हावर ठेवलं. क्षणातच जमिनीखालून घर्र घर्र असा आवाज येऊ लागला. दगडी चौथरा हळूहळू बाजूला सरकला. खाली जाणाऱ्या जुन्या दगडी पायऱ्या दिसू लागल्या. तिघांनी मोबाईलचे टॉर्च सुरू केला आणि खाली उतरू लागले. खाली गेल्यावर त्यांना एक मोठा भूमिगत कक्ष दिसला. भिंतीवर जुनी चित्रं आणि काही नावे कोरलेली होती. त्यापैकी एका भिंतीवर आर्यनच्या वडिलांचं नाव पाहून तो थबकला. त्याच क्षणी समोर ठेवलेल्या जुन्या टेबलावर एक व्हिडिओ प्लेअर आणि पेन ड्राईव्हसाठी जागा दिसली. समीरने थरथरत्या हाताने पेन ड्राईव्ह त्यात लावली. स्क्रीन सुरू झाली. त्यावर एक मध्यमवयीन व्यक्ती दिसत होती. तो शांत आवाजात बोलू लागला, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ आम्ही सत्य जिवंत ठेवण्यात अपयशी ठरलो. या रहस्यासाठी अनेकांनी आपले सर्वस्व गमावले. पण लक्षात ठेवा, सत्य लपवणारे अजूनही जिवंत आहेत. तिघेही एकटक स्क्रीनकडे पाहत होते. तेवढ्यात
कक्षाच्या बाहेरून पुन्हा कोणाच्या पावलांचा आवाज आला. यावेळी तो आवाज एकाचा नव्हता. अनेक लोक एकाच वेळी खाली उतरू लागली होती. आर्यनने टॉर्च बंद केली. समीरने कुजबुजत विचारलं, "ते आपल्याला शोधत आलेत का? " दूरवर अंधारातून एक आवाज घुमला, "डायरी आणि पेन ड्राईव्ह आमच्या हवाली करा, नाहीतर इथून कोणीही जिवंत बाहेर जाणार नाही. तिघांनी एकमेकांकडे पाहिले. आता सत्य वाचवायचं की स्वतःचा जीव हा निर्णय त्यांच्या हातात होता. गुहेच्या अंधारात तो आवाज घुमला आणि क्षणभर सर्व काही स्तब्ध झाले. आर्यन, समीर आणि निशा एकमेकांकडे पाहत उभे राहिले. प्रत्येकाच्या श्वासाचा आवाज त्या शांत गुहेत स्पष्ट ऐकू येत होता. मोबाईलचा टॉर्च बंद केल्यामुळे चारही बाजूंनी काळोख पसरला होता. दूरवरून फक्त बुटांच्या टाचांचा आवाज हळूहळू जवळ येत होता. तो आवाज एक-दोन माणसांचा नव्हता. जणू 5-6 जण एकाच वेळी गुहेत उतरून येत होते. त्यांच्या हातात टॉर्च होते आणि त्या प्रकाशाच्या झोताने गुहेच्या भिंतीवर विचित्र सावल्या तयार होत होत्या. त्या सावल्या पाहून निशाच्या अंगावर काटा आला. तिने हलक्या आवाजात विचारलं, "आर्यन, आता काय करू? " आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, "घाबरायचं नाही. सत्यासाठी आपण इथेपर्यंत आलो आहोत. आता मागे फिरायचं नाही. समोरच्या जुन्या टेबलवर अजूनही व्हिडिओ सुरू होता. त्या व्हिडिओमधील व्यक्तीचा आवाज गुहेत घुमत होता. "जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजून घ्या की विश्वासघात आपल्या अगदी जवळ आहे. शत्रू बाहेर नाही." तो तुमच्यातच असू शकतो. हे शब्द ऐकताच तिघेही काही क्षण गप्प झाले. समीरच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. आपल्यातच कोणीतरी विश्वासघात करणार आहे का? हा विचार त्याला अस्वस्थ करू लागला. त्याने निशाकडे पाहिले, मग आर्यनकडे. पण दोघांच्याही चेहऱ्यावर संभ्रमच होता. त्या क्षणी प्रत्येकजण प्रत्येकावर संशय घेऊ लागला होता. तेवढ्यात गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ टॉर्चचा प्रकाश चमकला. काळ्या कपड्यातील काही अनोळखी माणसं आत शिरली. त्यांच्या चेहऱ्यावर काळे मास्क होते. एका माणसाच्या हातात वायरलेस सेट होता तर दुसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड. त्यांनी आजूबाजूला पाहत मोठ्याने आवाज दिला, "डायरी आणि पेन ड्राईव्ह आमच्याकडे द्या, नाहीतर इथून बाहेर पडण्याचा एकही मार्ग उरणार नाही." त्या धमकीने निशाचे हात थरथर कापू लागले. समीरने खिशातील पेन ड्राईव्ह घट्ट पकडली. त्याला आता तिची किंमत समजली होती. ती फक्त एक पेन ड्राईव्ह नव्हती. अनेक वर्षांपासून दडलेलं सत्य तिच्यात बंदिस्त होतं. आर्यनने आजूबाजूला नजर फिरवली. गुहेच्या भिंतीवर त्याला एक अतिशय अरुंद पायवाट दिसली.
बहुतेक ती एखादी गुप्त मार्गाकडे जात होती. त्याने हलक्या आवाजात समीर आणि निशाला खून केले. तिघेही सावकाश त्या दिशेने सरकू लागले. पण अचानक समीरचा पाय एका सैल दगडावर पडला. धाड असा आवाज झाला. गुहे ते सर्व अनोळखी माणसे त्याच्याकडे वळले. ते तिकडे आहेत असा आवाज घुमला पण आणि क्षणात सगळे त्याच्या दिशेने धावू लागले. तिघेही जीवांच्या आकांताने त्या गुप्त वाटेने धावू लागले. पायवाट इतकी अरुंद होती की ती एका वेळी फक्त एकच माणूस जाऊ शकत होता. मागून टॉर्चचे प्रकाश ज्योत आणि धावत येणाऱ्या लोकांचा आवाज जवळ येत होते. धावताना निशाचा पाय एका दगडात अडकला आणि ती खाली पडली. तिच्या हाताला खरचटलं आणि रक्त वाहू लागलं. आर्यन क्षणाचाही विचार न करता मागे फिरला. त्याने निशाचा हात धरून तिला उभं केलं. समीर ओरडला, लवकर चला, ते अगदी जवळ आलेत. काही मिनिटं धावल्यानंतर अचानक त्यांच्यासमोर एक मोठा दगडी दार दिसलं. दारावर पुन्हा तेच रहस्य चिन्ह कोरलेलं होतं. आर्यनने खिशातून लॉकेट काढलं आणि त्या चिन्हावर ठेवलं. काही क्षण काहीच झालं नाही, पण मग जमिनीखालून मोठा आवाज आला. दगडी दार हळूहळू उघडू लागलं. आत एक विशाल दालन होतं. दालनाच्या मध्यभागी जुना लाकडी शिंदूक ठेवलेला होता. त्यावर धुळीचे जाड थर होता, पण त्यावर कोरलेली अक्षरे मात्र अजूनही स्पष्ट दिसत होती. सत्याला कुलूप नसतं, पण त्याची किंमत खूप मोठी असते. आर्यनने थरथरत्या हाताने शिंदूक उघडलं आणि त्याच्या डोळ्यासमोर जे आलं ते पाहून तो पूर्णपणे हादरला. शिंदुकात जुनी कागदपत्रं, काही छायाचित्रं आणि एक व्हिडिओ कॅमेरा होता. त्या कॅमेऱ्यावर एक चिठ्ठी चिकटवलेली होती. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं. हे पाहिल्यानंतर तुमचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं. हे पाहिल्यानंतर तुमचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही.